नाही बहुधा. पण मोदीजी, मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं. अन्यथा ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास जेव्हापासून बघतोय तेव्हापासून एक गोष्ट कानावरती पडायची सगळ्या बाजूनी, या देशातलं 370 कलम काश्मीरमधलं रद्द झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे. इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली. आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जमीन घेऊ शकता, जागा घेऊ शकता. तो एक भारताचाच एक भाग आहे हे आत्ता सिद्ध झालं. राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होतं आणि सुप्रीम कोर्टाने निकाल हा शाह बानो नावाची एक महिला होत्या त्यांच्या बाजूने लावला होता. आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल लावल्यानंतर राजीव गांधींनी खासदारकी तो लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावरती तो सुप्रीम कोर्टाचा निकाल, म्हणजे ज्या बाईला न्याय मिळाला होता तो काढून टाकला. आणि त्या मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो ट्रिपल तलाक तो कायदाच रद्द करून टाकला. आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला, शुद्धीत आहे का बेशुद्धीत आहे माहित नाही, पण समजा उद्या तलाक बोलला तर करायचं काय पुढे. पण तो विषयच बंद करून टाकला. मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट, अन्नधान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या. पण मी ह्या सगळ्या गोष्टींना सर्वात धाडसी निर्णय मानतो. ही गोष्ट करून घेणं, इतकी वर्ष जी होऊ शकली नाही ती गोष्ट मला असं वाटतं करून घेणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय. अनेक योजना राबवल्या गेल्या अनेक वर्षांमध्ये. आज मोदीजी, मी फक्त आपल्या समोर उभा आहे पुढच्या 5 वर्षासाठी. या पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या, महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत. त्या मला फक्त अपेक्षा आपल्या समोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत. याच्यापेक्षा मला कुठचंही लंब